तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये हा किस्सा मला विलासरावांनी सांगितला. पार्लमेंटरी बोर्डामध्ये ज्या आमच्या इथल्या मतदारसंघाची चर्चा झाली तर 1 ते 2 नावच फक्त पक्षातली पुढे होती. 25 आत्ताचं राजकारण आणि तेव्हाचं राजकारण या दरम्यानचा मतभेद तुम्हाला कसं प्रेरणास्थान बघतो की एक आपलं कोणीतरी प्रेरणास्थान आहे, आपण त्या व्यक्तीसारखं बनण्याचा प्रयत्न करतो, तर अशी व्यक्ती. तुमचा विश्वास बसणार नाही, पण मला नाटकाचं पुस्तक सुद्धा वाचायला आवडत नाही. नाटक संपल्यानंतर अक्षय सगळे उठून उभे राहिले, वरती हात आणि टाळ्या मारून मारून अप्रतिम 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 असे 3 वेळा प्रेक्षक ओरडत होते. तिथं मी धन्य झाला. 75वा प्रयोग बालगंधर्वला होता आणि डॉक्टर श्रीराम लागू त्यात काम. आता एक गमतीचा किस्सा म्हणून नाव सांगणार नाही. आपल्या गावातल्याच एका ओळखीच्या स्त्री कलाकार होत्या. त्या फक्त एकदा मला म्हणाल्या, तुमचे डोळे किती छान आहे. की कारण आताची जर पर्सनॅलिटी एवढी सुंदर आणि एवढी रुबाबदार असेल तर तेव्हाची पर्सनॅलिटी खूप एनर्जेटिक असेल, मग तेव्हाच्या पर्सनॅलिटीचा तुमच्या आयुष्यावर काय प्रभाव आला? बरं, म्हणून मी आवडता नेता म्हणून लालबहादूर शास्त्रींचंच वर्णन, प्रताप कुल, सुभाष कुल अशा नेत्यांची नावं दिली होती. मी योगाने तिथे पण शिवाजी कुलातच माझा नंबर लागला. जीवनामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडणारे कोणते असे शिक्षक होते ज्यांची नावं तुम्ही आता घ्याल? मी बाहेर मैदानात खेळत होतो आणि आपटेबाईंचं खिडकीतनं लक्ष गेलं. त्यांनी तिथल्या एका मुलाला पाठवून सांगितलं, जाऊन उल्हासला घेऊन. माझा पुढचा प्रश्न तोच होता, भाषेवरचं प्रभुत्व. कारण ज्या प्रकारची भाषेची पकड आहे तुमची, आणि नाटक म्हटलं तर एका टेकन सर 30 वर्षापूर्वी झालेला तुमचा तो पराभव आणि त्यातून पुन्हा नव्याने सुरुवात करणं. एव्हरीवन, मी आहे अक्षय गावंडे. कोपोली टॉक्स मध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत करतो. आजचा हा एपिसोड कोणासोबत आहे आपल्या सर्वांना कल्पना असेलच. उल्हासराव देशमुख हे नाव डोळ्यांसमोर येताच एक विचारवंत, ज्येष्ठ राजकारणी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर प्रस्थ आणि एक चरित्र अभिनेते अशी मल्टी टॅलेंटेड व्यक्ती आज आपल्यासोबत जोडली जाणार आहे. सरांसोबत संवाद साधताना खूप छान वाटलं. त्यांच्या आयुष्यातले उतार चढाव आपल्या सगळ्यांना आज अनुभवायला मिळणार आहेत, ऐकायला मिळणार आणि खूप काही शिकायला मिळणार आहे. कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता आपण एपिसोडला सुरुवात करूयात. मलाही उत्सुकता आहे आणि अवश्य कोपोलीकरांना सुद्धा खूप सारी उत्सुकता असेलच. नमस्कार सर. नमस्कार. खूप छान वाटतंय तुमच्या ऑफिसला येऊन, तुमच्या कार्यालयामध्ये येऊन, आणि खूप दिवसांपासूनची एक ओढ होती तुमची मुलाखत कधी होईल आणि तुमच्यासोबत कधी बोलणं होईल माझं. तर काहीही विलंब न लावता आपण डायरेक्ट प्रश्नांकडेच येऊयात. आपल्या शालेय शिक्षणाची सुरुवात कुठून आणि कशी झाली? आपल्या खालापूर तालुक्यातील होणार या ग्रामीण भागामध्ये आमच्या वडिलांचा व्यवसाय शेतीचा असल्यामुळे तिथे जन्म झाला. त्यामुळे तिथल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये 3री पर्यंत माझं शिक्षण तिथे झालं. नंतर मग 4थीला तो दरम्यानच्या काळात आमचं कुटुंब खोपोलीला शिक्षणासाठीच आलं आणि म्हणून मग 4थीला मी आपल्या खोपोली गावातील जीवन शिक्षण विद्या मंदिर या जिल्हा परिषदच्या शाळेत 4थी 5वी असे 2 वर्ष तिथे शिकलो. नंतर थोडी प्रगती झाली म्हणून जनता विद्यालयामध्ये मी 6वीला प्रवेश घेतला. तिथे मात्र मी पुन्हा 1च वर्ष राहिलो आणि 7वीला मी ठाणे जिल्ह्यातल्या बोर्डी या SPH हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. माझा एक चुलत भाऊ होता, त्याच्याबरोबर मी त्या शाळेत तो प्रवेश घेतला. पण मी तिथे फारसं रमलो नाही, कारण मी कधी घर सोडून राहिलो नव्हतो, आईवडिलांपासून दूर राहिलो नव्हतो आणि असं लांब कुठेतरी असल्यासारखं एकाकीपणा जाणवला आणि म्हणून मग मी वडिलांना सांगून 7वी नंतर मग पुन्हा 8वीला जनता विद्यालयात प्रवेश घेतला. मग जनता विद्यालयामध्ये 8वी 9वी 10वी आणि आमच्या वेळेस 11वी होती. ही सलग तिथे शिक्षण मी पूर्ण केलं आणि आज जी काय माझ्या व्यक्तिमत्वाची जडणघडण असेल त्याचा खऱ्या अर्थाने पाया हा जनता विद्यालयामध्येच रोवला गेला हे सांगताना मला आनंद आहे. मग 11वी झाल्यानंतर मला बऱ्यापैकी मार्क्स मिळाले होते. सर्वप्रथम मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला सायन्सला. त्यावेळेस असं मार्गदर्शन नव्हतं कुठे जायचं, काय कोणती स्ट्रीम घ्यायची, पण मित्रांनी घेतली म्हणून मी घेतलं तिथे. पण तिथलं जे वातावरण पाहिलं मी फर्ग्युसन कॉलेजचं, त्याचं खूप दडपण आलं माझ्या. मुळात एका वर्गात एवढी विद्यार्थी असतात हे मी प्रथम तिथं पाहिलं आणि दुर्दैवानं तिथे मी 1-1.5 महिन्यामध्ये थोडा आजारी झालो. मला टायफॉईड झाला म्हणून खोपोलीत आलो. मग पुन्हा मला त्या सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यामध्ये रस राहिला नाही. मग मी त्याच संस्थेच्या बृहन्मोत्सव कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये त्याच वर्षी प्रवेश घेतला आणि 4 वर्ष तिथे सलग राहून मी BComची पदवी संपादन केली. मग एकंदर या दरम्यान तुमच्या घरची परिस्थिती कशी होती? कसं आहे अक्षय, आपल्याला
कुठलंही असं त्याच्यामध्ये फार काही सांगायचं नाही. पण माझ्या घरची परिस्थिती मध्यम वर्गाची होती. फार गरीबही नव्हतो, फार श्रीमंतही नव्हतो. आवश्यक त्या गरजा, आवश्यक त्या हाऊसफूस पुरवणारे पालक होते. त्यामुळे मध्यम वर्गातच होतो. अच्छा. आणि या दरम्यान तुम्ही बोर्डी गावामध्ये असताना म्हणजे इयत्ता 7वी मध्ये तुम्ही सात- बोर्डी गावामध्ये होते. मग तो 1 वर्ष आणि त्या 1 वर्षाचा अनुभव तुमचा कसा होता? त्या 1 वर्षाचा अनुभव ना अक्षय तसा खरं खूप महत्वाचा होता. कारण आई वडिलांच्या पंखाखाली जेव्हा मी वाढलो त्याच्यानंतर ती पंख बदल सोडून मी इतर मित्रांच्यात सहभाग घेतला. समुद्रकिनारी शाळा होती, त्याचा लाभ मिळाला. तिथं खेळणं, पद्धत, उठणं, लवकर उठून प्रार्थना करणं, म्हणजे स्वयंशिस्तीचा पहिला धडा तुम्ही म्हणाल तर मला बोर्डीच्या शाळेत मिळाला. हे पण सांगायला मला आनंद वाटतो. अच्छा. तुम्ही तिथे म्हटलेलं की तुम्हाला चांगले चांगले विचारवंत तिकडे हो पाहायला. हो. मग त्यांचा तिथे तुमच्या बघा, चित्रे गुरुजी नावाचे गुरुजी होते. ते माझ्या हॉस्टेलचे प्रमुख होते, रेक्टर होते. अगदी गांधीधारी होते, खादीधारी होते. टोपी, त्यांची उंची वगैरे अगदी लालबहादूर शास्त्रींसारखीच वाटायची. आणि अप्रत्यक्षरित्या त्यांना पाहून माझ्यावरती लालबहादूर शास्त्रींचा प्रभाव त्यावेळेस पडायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर आचार्य भिसे नावाचे असं स्वातंत्र्य सैनिकच होते. असे एक समाजसेवा करणारे, निरपेक्ष बुद्धीने. दुसरे साने गुरुजी होते. साने गुरुजी हे साने गुरुजींचे भाऊ होते तिथे. अच्छा, म्हणजे ते त्यांचे बंधू होते. त्यांचे बंधू होते. त्यामुळे तो इम्पॅक्ट इतका होता माझ्यावर की ही सगळी माणसं समाजाला वाहून घेणारी, समाजासाठी काहीतरी ज्ञान देऊ पाहणारी होती. याचाही थोडाफार परिणाम माझ्यावर तिथेच झाला. सर, शालेय जीवनामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडणारे कोणते असे शिक्षक होते ज्यांची नावं तुम्ही आता घ्यायला इच्छुक? खूप छान प्रश्न विचारला, ज्यांचा मला या ठिकाणी नामोल्लेख करताना आनंद होईल. त्यावेळेस मुख्याध्यापक म्हणून भालेराव सर होते. त्यांना मदतनीस म्हणून मग आपटे सर होते, आपटेबाई होत्या, कोणते सर होते आणि त्यांच्यासारखी इतर सर्व विषयाचे शिक्षक. पण ह्या 4 जणांचा माझ्या वैयक्तिक व्यक्तिमत्वाचा विकास करण्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. त्यामुळे मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. ते माझे आदर्श आहेत. अच्छा. मग अजूनही तुमच्या आठवणींमध्ये ते आहेत. त्यांना काय मेसेज द्यायला इच्छुक का तुम्ही? त्यांना दुर्दैवानं आता ते 4ही जण ज्यांची नावं घेतली ते आज आपल्यामध्ये नाही. बरोबर. त्यामुळे निश्चितपणानं त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल अशा प्रकारचं काम करण्याचं माझ्या हातून घडतंय असं मला वाटतं. कारण त्यांचं त्यागच भयंकर होता विद्यार्थ्यांच्या विकास करण्यामध्ये ह्या लोकांचा. मग आम्ही नाटकात असू दे, खेळामध्ये असू दे, अभ्यासात असू दे, वेळ प्रसंगी ते कडकही असायचे, वेळ प्रसंगी ते मऊ स्वभावाचे पण असायचे. आणि ह्या स्वभावाचा माझ्या स्वभावावर परिणाम झाला अक्षय. हे सांगायला कोणाच्याही ज्योतिषाची गरज नाही. एक आदर्श वाटलं की आपण असं व्हावं. शिक्षक असताना सुद्धा शिकवण्याची पद्धत असेल, वर्गात त्यांच्या बोलण्याच्या पद्धती, सर्व बाबतीत भाग्यवान होतो आम्ही असे शिक्षक मिळाले. क्या बात आहे. शालेय जीवनामध्ये कला क्षेत्रामध्ये कलाटणी देणारा तुमचा तो प्रसंग हो, कोणता होता? फार म्हणजे डोळ्यात अश्रू उभे राहतात की सांस्कृतिक आणि कलाच्या क्षेत्रामध्ये मी आवर्जून उल्लेख करीन तो आपटेबाईंचा. शैलजा सदाशिव आपटे. काय झालं, एकदा शाळेच्या गॅदरिंग करता की काहीतरी एक नाटक बसवायचं असं बाईंनी ठरवलं. मला वाटतं मी 11वीत असेल त्या वर्ग शिक्षक होता. तुमचा विश्वास बसणार नाही, पण मला नाटकाचं पुस्तक सुद्धा वाचायला आवडत नव्हतं. असं तुटक व्हायचं. आता अ बोलला, मग ब बोलतोय, मग क बोलतोय, असं वाटायचं कुठंतरी त्या कथेला कुठंतरी मध्ये वेगवेगळे कंगोरे फुटतात की काय. म्हणून मग त्या नाटकाला जेव्हा आमचं ऑडिशन्स घेतले, त्यांना कलाकार निवडायचे होते, मुलांना नोटीस काढून बोलवले, मी काही गेलो नव्हतो. मी बाहेर मैदानात खेळत होतो आणि आपटेबाईंचं खिडकीतनं लक्ष गेलं. त्यांनी तिथल्या एका मुलाला पाठवलं, सांगितलं जाऊन उल्हासला घेऊन. आता आपटेबाईंनी बोलवल्यानंतर मुळात अर्ध गर्भगळीतच व्हायचं. तर बाईंनी बोलवलं कशा. मग बाईंनी बोलवल्यानंतर बस इथे असं असं आहे. आता नाही म्हणायची हिंमत नव्हती. आणि मग काही संवाद वाचायला दिले आणि मला त्या नाटकामध्ये त्यांनी निवडलं. नाटक सुद्धा प्रेरणादायी मला मिळालं. पहिलं जी काही पहिले स्टेजवर भूमिका केली ती रायगडाला जेव्हा जाग येते नाटकातला 1 अंक की प्रवेश असा बाईंनी बसवायचं ठरवलं. आणि त्याच्यात मला संभाजी महाराजांची भूमिका केली. क्या बात आहे. जबरदस्त. अतिशय त्यावेळेस मग ते बाईंची शिकवण्याची पद्धत
भाषेला वळण लागलं ना ते त्या नाटकामुळे आणि बाईच्या छड्या खाल्ल्यामुळे मिळालं. कारण रिहर्सलमध्ये छडी खाल्ल्याशिवाय आमचं रिहर्सल होतच नव्हती, कारण अशुद्ध बोलत होतो आम्ही. ग्रामीण भागातून आलेलो होतो, तो फरक होताच. बरोबर. म्हणून सर्वप्रथम वंदन करेल तर त्यांना माझ्यावरती जे काही आता तुम्हाला जे वाटतं भाषेवर प्रभुत्व म्हणा किंवा जे काही असेल ते त्याचं खरं सगळे आपटेबाई. नाही, माझा पुढचा प्रश्न तोच होता, भाषेवरचं प्रभुत्व. कारण ज्या प्रकारची भाषेची पकड आहे तुमची, आणि नाटक म्हटलं तर एका टेकमध्ये, सिंगल टेकमध्ये घ्यायचं आपल्याला, त्याच्यामध्ये रिपीट होणार नाहीये. तर त्यावेळेस वक्तृत्वाची सुद्धा आपल्याला रुची असणं गरजेचं आहे. Correct. मग या वक्तृत्वाची सुरुवात कुठून झाली? तोही मजेदार किस्सा आहे. पूर्वी खोपलेला खूप पाऊस पडायचा, त्यामुळे मैदानी खेळ काय होत नव्हत्या, स्पर्धा होत नव्हत्या. तर विद्यार्थ्यांचे आंतरकुल बसवलेले होते शाळेनेच. तर मग त्याच्यामध्ये 5वी पासून 11वी पर्यंतची मुलं असायची. मग शिवाजी कुल, प्रताप कुल, सुभाष कुल अशा नेत्यांची नावं दिली होती. मी योगाने तिथे पण शिवाजी कुलातच माझा नंबर लागला. तर याचा परिणाम झालाच तो त्याच्यावरती. आणि हे करत तुम्ही तो प्रश्न परत वक्तृत्व तर अशा स्पर्धांमधनं पावसाळ्याच्या दृष्टीने त्यांनी आयोजित केली स्पर्धा होती एक आयत्या वेळचं भाषण. मग ते कसं होतं, ज्यांनी भाग घेतला त्या मुलांना बोलवलं जायचं. त्यात मी मात्र हिरिरीने भाग घेतला, कारण मागे मी नाटकात भाग घेतल्याने म्हणून छडी काढली होती. तर त्यात भाग घेतल्यानंतर मला असं की कसं असतं बघा, दैवाची काहीतरी नियोजन असतं दैवाचं. तर अनेक मुलं भाग घेते. तेव्हा मी 10वी किंवा 10वीतच होतो मला वाटतं ना. 11वीतल्या बॅचची पण मुलं होती, 9वीतल्या पण होती, अशी सगळी होती. सुदैवानं चिठ्ठ्या टाकून विषय निघायचा. मला चिठ्ठी आली ती नेमकी माझा आवडता नेता. मगाशी मी उल्लेख केला बोर्डीमध्ये चित्रे गुरुजींच्या रूपामध्ये लालबहादूर शास्त्रींच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर जो आला, म्हणून मी आवडता नेता म्हणून लालबहादूर शास्त्रींचंच वर्णन केलं. पण तिथेही बोर्डीच्या चुरी नावाच्या शिक्षिका असाव्यात बहुतेक मराठीला. त्यांनी त्यावेळेस मला एक त्यांच्या वहीतलं लालबहादूर शास्त्रींच्या वरचं लिहिलेलं लिखाण मला दिलं होतं आणि मला लिहायला लावलं होतं वही, हे तू लिहून ठेव. ती वही मी बोर्डीहून खोपलेलं घेऊन आलो होतो. आणि नेमकी ही स्पर्धा झाल्यावर मी तेच वाचून स्पर्धेला गेलो होतो. आला तर आपल्याकडे वाचता दैवाचे योग असतात. नाव तेच आलं, नेता. मग माझ्यासमोर लालबहादूर शास्त्रीशिवाय पर्याय नव्हता. आणि आनंद वाटला की पहिल्या स्पर्धेत पहिला नंबर मिळाला. तिथून वक्तृत्व ह्या कलेचा पाया शुभारंभ झाला असं म्हणता येईल. आणि मग योगाने वाचनाची आवड निर्माण झाली. त्यातही ह्या शिक्षकांचा पण फार मोठा भाग होता. 3-4 शिक्षक जे मागाशी नाव घेतलं, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वर्गात सांगायचे. कोणाला वाटलं तर ते पुस्तकं आमच्या हातात पण द्यायचे, हे तू वाच, हे तू वाच. ते विद्यार्थ्यातले गुण ओळखणारे खऱ्या अर्थाने ते शिक्षक होते. कुणाच्या अंगात कोणते गुण आहेत आणि त्याला विकसित करण्यासाठी ते सतत धडपडायचं. आता उल्हासरावांना घेऊन शिक्षकांना एक वेगळी अशी विशेष आवड होती का? कारण नाटकामध्ये पण उल्हासराव, वक्तृत्वामध्ये पण उल्हासराव. मग त्यावेळेस एक वेगळा असा सपोर्ट भेटला का शिक्षकांचा? निश्चित भेटला. कारण तुम्हाला मी नाव सांगेन, कुंटे सर होते, ते एका नाटकात माझे वडील होते. अरे वा. आत्ताचे घोडके सर जे आहेत ते घोडके सर एका नाटकात माझे सहकारी होते. त्याच्यानंतर शिक्षिका एक भिडेबाई नावाच्या शिक्षिका होत्या. त्या दिवाजोडच्या सरेमध्ये माझ्या मोठी बहीण म्हणून ते काम करत होत्या. म्हणजे शिक्षकांच्या त्या सहवासाचा परिणाम झाला, त्यांना मी हवाहवासा वाटत होतो. तर कदाचित तुम्हाला माहिती नसेल, आत्ताचा मिस्टर खोपोली मी आहे 2025चा. पण तुमची पर्सनॅलिटी बघून मला कुठेतरी थोडंसं सारा मनामध्ये हे होतंय की कारण आत्ताची जर पर्सनॅलिटी एवढी सुंदर आणि एवढी रुबाबदार असेल तर तेव्हाची पर्सनॅलिटी खूप एनर्जेटिक असेल. मग तेव्हाच्या पर्सनॅलिटीचा तुमच्या आयुष्यावर काय प्रभाव पडला? खूप प्रभाव पडला. तुम्ही म्हणता ते खरं आहे. मला असं हसायला आलं होतं. आता मलाच सांगायची पाळी आली. त्यावेळेस कॉलेजमध्ये तरुण तर होतोच. माझी हेअरस्टाईल अशी नव्हती आणि साधर्म्य असं होतं की मला त्यावेळेस ते रमेश देव म्हणायचे. अरे बापरे. आमच्या वर्गातली मुलं रमेश देव सारखा दिसतो वगैरे. पण झालं असं की मी फार काळ घरापासून दूर राहिलो नव्हतो. मी तिथे जास्त रमलो नाही. एकदाच फक्त नाट्य वाचन स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्याच्यानंतर मी तिथे राहिलो नाही. आज तुम्हाला
या पत्रकारितेमध्ये असतील किंवा मुलाखतमध्ये जे सुधीर गाडगीळ नावाचं जे नाव तुम्हाला आज दिसतंय ते माझ्या कॉलेजमध्ये माझ्या पुढे 2 वर्ष होते आणि ड्रामा सेक्रेटरीच्या इलेक्शनला ते निवडून आले. त्यांचा इम्पॅक्ट माझ्यावर होता त्यावेळेस. अरे हे नाटकातलं किती छान काम करतात, असं करतात. पण मी तिथे रमलो असतो ना तर कदाचित वेगळी दिशा मिळाली असती. पण शेवटी म्हणायचं नशीब असेल ते होतं. मी 4 वर्षात कॉलेज सोडून घरी आलो आणि त्यामुळे तो प्रभाव होता. इथं आल्यानंतर निश्चितपणानं आता थोडं तुम्हाला असं वाटेल असं काही कोणाच्या वेगळ्या वाटेनं काय मला जायची संधी मिळाली नाही. कारण माझे वडील खूप कडक शिस्तीचे होते. घरापासून दूर राहिलो नव्हतं, हिंमत नव्हती. आता एक गमतीचा किस्सा म्हणून नाव सांगणार नाही. आपल्या गावातल्याच एका ओळखीच्या स्त्री कलाकार होत्या. त्या फक्त एकदा मला म्हणाल्या तुमचे डोळे किती छान आहे. पण अजून डोळ्याला कोणाची नजर लागली नाही हे माझं नशीब. तेवढं एकच भाग, बाकी नाही. घरच्या कुटुंबाच्या एकंदरीत रचनेमध्ये असं वेडं वाकडं पाऊल टाकायची कधी हिंमतच झाली. बरं, कॉलेजमध्ये असताना तो किस्सा मला ऐकायला आवडेल आणि माझ्या प्रेक्षकांना सुद्धा ऐकायला आवडेल की तो तुम्ही कॉलेजमध्ये असताना तुम्ही नाटक बघायला जायचे आणि तुमचे मित्र पिक्चर हो, तो खूप. मी कॉलेजला असताना सुदैवानं असं होतं की बालगंधर्वापासून माझं हॉस्टेल फार जवळ होतं, म्हणजे हाकेच्या अंतरावर होतं. आणि माझ्या हॉस्टेलला जी मुलं होती ना ही सगळी बऱ्याचशा त्या भागातल्या बागायतदारांची, शेतकऱ्यांची मुलं होती. त्यांना नाटकामध्ये काही फारसा रस नसायचा. इव्हन माझे चुलत भाऊ माझ्या बरोबर होते, त्यांनाही नसायचे. ते पिक्चरला जायचे, मी नाटकाला जायचे. एक किस्सा जो मला आत्ताच्या क्षणापर्यंत आयुष्यामध्ये ज्याने उंचीवर नेलं तो सांगतो. नटसम्राट नाटकाचा 75वा प्रयोग बालगंधर्वला होता आणि डॉक्टर श्रीराम लागू त्यात काम करायचे. आणि मी एकटाच गेलो, पण मला जोडीदार हे मिळतच नव्हते कधी. आणि ते नाटक पाहत असताना अक्षय अतिशयोक्ती वाटेल कदाचित, पण प्रेक्षकांना सांगायला मला आनंद राहील, जे माझे दर्शक असतील. ते नाटक पाहताना मी खुर्चीवर असा हात ठेवून विचार करत होतो की या रंगमंचावर या कलाकाराचं ही भूमिका मला कधी करायला मिळेल. क्या बात आहे. त्यावेळीची गोष्ट 75 प्रयोग. आणि तिथून मग मी कोपलीला आलो. मग त्या मधल्या काळात माझं थोडासा कल राजकारणाकडे गेला. पण ते मला सतत सलत होतं की मला श्रीराम लागूंची भूमिका करायची. योगायोगानं असा काळ आला की मी माझी शाळा स्थापन झाली तेव्हा पहिला प्रयोग आम्ही नाट्य स्पर्धेला नागोठण्याला केला, तो नटसम्राटचा. दुसरा केला तो या शाळेत केला. आणि तिथून आजपर्यंत 12 ते 13 प्रयोग नटसम्राटचे केले. 12वा प्रयोग त्याच बालगंधर्वाला केला, तीच भूमिका केली. याच्यापेक्षा वेगळं नाही काय पाहिजे अजून. जे उरी बाळगलेलं अभिमान आहे. म्हणून मला या माध्यमातून अक्षय काय सांगावं वाटतं येणाऱ्या नवीन पिढीला किंवा जे आता कोणी बघत असेल त्यांना, तुमच्या मनात जर इच्छा असेल, स्वप्न असेल ना, कुठेतरी मनामध्ये तो ठेवा. अशी एक वेळ तुम्हाला संधी मिळेल की तुम्हाला ते सादर करायची, तुमच्या मनामध्ये ती उर्मी तयार होईल आणि तुम्ही त्या कष्टानं प्रेमानं कराल. नाटक सोपं नव्हतं. 75 ते 80% भूमिका ही नटसम्राटचीच होती. आणि अतिशय म्हणजे मला सांगायला अभिमान वाटेल, काही आपल्या शाळेतले शिक्षक ते रिटायर झाले होते, ते पाहायला आले होते. कोपली गावातनं काही लोक आले होते. नाटक संपल्यानंतर अक्षय सगळे उठून उभे राहिले, वरती हात आणि टाळ्या मारून मारून अप्रतिम 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 असे 3 वेळा प्रेक्षक ओरडत होते. तिथं मी धन्य झालो, पावलो की मी नटसम्राट जिंकलं. त्यामुळे प्रश्नच नाही. आणि नेहमीच चांगल्याची संगत, चांगले विचार, त्यामुळे वेडावाकडा विचार आलाच नाही. कॉलेजला असो, शाळेत असो, येऊ दे. तर मला काय सांगायचं होतं, तुम्ही जिद्द ठेवा, प्रयत्न करा, यश मिळतं. कारण कुठल्याही अपयशामध्ये यशाची बीजं असतात. हो, एक गोष्ट ती शोधायला. तुम्ही आता बोलताना राजकारणाचा उल्लेख केला, तर एक उत्कृष्ट कलाकार आणि एक सर्वोत्कृष्ट राजकारणी मी म्हणेल. कारण हा प्रवास तुमचा कसा चालू झाला मग? आमचं कुटुंबच तसं म्हणजे राजकीय क्षेत्रातलंच होतं. माझे सर्वात मोठे चुलते रायगड जिल्हा परिषद, त्यावेळेचं कुलाबा जिल्हा परिषदेचे पहिले सभापती होते. 2 नंबरचे चुलते ठाणे जिल्हा परिषदेचे पहिले जिल्हाध्यक्ष होते. माझे वडील खोपोली नगरपालिकेमध्ये बांधकाम समितीचे सभापती होते. आणि मग ह्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आलं आणि त्याच्यामध्ये मी माझ्या मोठ्या चुलत्यांना क्रेडिट देईल.
ते कुठल्याही कार्यक्रमाला जाताना राजकीय मला घेऊन जायचे, मी त्यांचा आवडता होतो. मग त्यांच्याबरोबर बसून बसून मला एक प्रकारचं हे झालं. आणि मगाशी सांगितलं होतं की वक्तृत्व कला, राजकारण, आपलं हा. नाट्य, ह्याचा उपयोग मला माझ्या वक्तृत्व कलेमध्ये झाला. माझी भाषणं आवडू लागली, भाषणं आवडतात म्हणून माझं वाचन वाढलं, म्हणून वाचन संस्कृती माझ्या मनात रुजली. त्यामुळे मी राजकारणात गेलो. पण राजकारणात जाताना मी माझी तत्व नाही सोडली. राजकारणामध्ये माझ्या समोर विचारधारा जी होती ती समधर्म समभावाची होती. सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत आपल्याला राजकारणाचा साधन म्हणून कसा उपयोग करता येईल, राजकारण साध्य मानलं नाही मी. बरोबर. नाही म्हणालं तर अशा पद्धतीनं माझा राजकारणामध्ये प्रवेश झाला. बरोबर. माझ्या कुवतीप्रमाणे मला राजकारणात खूप काही मिळालं. सर्व काँग्रेस पक्षाची माझ्या सगळी पदं मला मिळाली होती. हा. कुठेही असं कमी पडलो नाही. मग SSC बोर्डाचाही त्यात उल्लेख करता येईल. हो, हो, बरोबर. कोकण म्हाडाचा मी सदस्य होतो. ह्या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या. बरं, मला सांगा, राजकारणामध्ये येत असताना आपण कोणाला एक प्रेरणास्थान बघतो की एक आपलं कोणीतरी प्रेरणास्थान आहे, आपण त्या व्यक्तीसारखं बनण्याचा प्रयत्न करतो. तर अशी व्यक्ती कोण होती तुमची प्रेरणास्थान? अशा 2 व्यक्ती होत्या. कामाची पद्धत आणि प्रामाणिकपणा मी अंतुले साहेबांकडनं शिकलो. क्या बात आहे. आणि वक्तृत्वाचा प्रभाव आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव, तुमचा चेहऱ्याचे हावभाव मी हे विलासरावांकडनं शिकलो. क्या ते मान हलून असं असं बोलणं जे होतं त्यांचं, ते मी त्यांच्याकडनं घेतलं म्हटलं तरी चालेल. मग ती बोलायची स्टाईल असेल वगैरे सगळं त्यांच्यात मिश्किलपणा. आदरणीय अंतुले साहेब आणि आदरणीय विलासराव देशमुख, तर मला तुम्ही सांगा, आदरणीय अंतुले साहेबांसोबत तुमचं कसं कनेक्शन होतं किंवा काय तुमच्या दोघांची पार्श्वभूमी होती? अंतुले साहेबांचं रायगड जिल्ह्यामधलं जे योगदान होतं ना, ते सर्वश्रुत होतं. ते बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्र राज्याचे त्यांचं पहिलं भाषण मी शिळपाट्यावरती ऐकलं. त्यांची बोलायची स्टाईल, सडेतोड बोलणं, मनात आहे ते बोलून मोकळं व्हाणं, परिणाम भोगायची तयारी असते. हे गुण मी त्यांच्याकडनं शिकलो की काम करायचं राजकारणात, पण समाज अभिमुख असं जर काम केलं तर अंतुले साहेबांसारखंच करायचं. आपल्याला काही पद मिळेल, आपलं पद जाईल, ही ॲडजस्टमेंट करायची नाही. रोकटोक बोलून मोकळं व्हायचं. थोडा परिणाम होतो लोकांच्या, ज्यांचं काम होत नाही ते नाराज होतात, पण नंतर त्यांना तेच देव वाटू लागतात. आणि म्हणून अंतुले साहेबांचा पहिला प्रभाव. आणि मगाशी मी बोललो की अंतुले साहेब कुठल्या समाजाचे वगैरे होते हे त्यांच्या कार्यात किंवा बोलण्यात कधीच आलं नाही. त्यामुळे असं आपण काम करूया की सर्व समाजाला त्याचा आपला उपयोग. म्हणून अंतुले साहेबांचा प्रभाव आपल्या जिल्ह्याचे नेते होते, नंतर राज्याचे झाले, वरती प्रदेश काँग्रेस, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीत गेले. त्यांचं छान बोलायची पद्धत, ते उल्हास म्हणायचे मला. आणि दुसरा प्रश्न असा की आदरणीय विलासराव देशमुख आज आपल्यामध्ये नाही आहेत, ते महाराष्ट्राला एक खंत नक्की असेल, तर विलासराव आणि उल्हासराव यांचं कसं कनेक्शन होतं? थोडंफार आधी त्यांच्या कानावर होतं, माझे चुलते वगैरे राजकारणात असल्यामुळे. आणि विधानसभेच्या तिकिटाच्या वेळेस मी त्यांना भेटलो होतो की असं असं मला तिकीट मिळालं, आशीर्वाद पाहिजे वगैरे. थोडंसं जवळ जाण्याचं कारण असं झालं अक्षय की विलासरावांचे जे भाऊ आहेत धाकटे, दिलीपराव देशमुख, त्यांच्या मिसेस हे माझ्या मिसेसच्या माहेरमधून नातेवाईक होते. तो धागा पकडून मी विलासरावांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. आणि मग मी थोडंसं त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडलो म्हटलं तरी चालेल. कारण बोलण्याची पद्धत, लकब. तुम्हाला मी SSC बोर्डाला एक त्यांचा किस्सा सांगेन. ज्यावेळेस विलासराव देशमुख शिक्षण मंत्री होते त्याच वेळेस त्यांच्याकडे पशुसंवर्धन खातं होतं. म्हणजे भाषण करताना प्रसंगानुरूप कसं बोलायचं, समोरच्याला कसं फुलवायचं, हे तिथे मी पहिल्यांदा पाहिलं. तर ते काय म्हणाले, ते तेव्हा SSC बोर्डामध्ये एक समारंभ होता, त्या समारंभाला आले. तर त्याच वर्षी नेमके SSC बोर्डाच्या एका शिक्षकाच्या घरी उत्तरपत्रिका एका गायीने खाल्ल्या आणि त्याची पेपरला बातमी झाली. आणि त्याचा धागा पकडून विलासराव भाषणात म्हणले, आता त्यांची ती स्टाईल मानवायची, आता गायीने पेपर खाल्ले आणि नैसर्गिक आहे. अहो, माझ्याकडे शिक्षण खातं पण आहे आणि पशुसंवर्धन खातं पण आहे. हा जो मिश्किलपणा आहे तिथे मी बराचदा वापर करतो त्याचा. म्हणून ही काही व्यक्तिमत्व आहे, अभिमान वाटतो. नंतर एवढे चांगले संबंध आले.
आमच्या घरी 2-3 वेळा येऊन गेले विलासराव देशमुख साहेब, त्यांच्या मिसेस वैशाली ताई आल्या होत्या. खूप डाऊन टू अर्थ माणसं होती. सरपंचापासून मुख्यमंत्रीमध्ये पदापर्यंत पोहोचणारी व्यक्ती होती. दुर्दैवानं जास्त लाभ नाही मिळाला. ते आता कदाचित असते तर मला पुन्हा कदाचित विधानसभेची उमेदवारी मिळू शकली असते. नक्कीच नक्कीच. मग एक असे चांगले चांगले व्यक्तिमत्व गेल्यानंतर थोडंसं मी मागच्या पावलावर आलो. आणि या दरम्यान मग खोपोलीच्या राजकारणामध्ये तुमची चढणघडण कशी होती? खोपोलीच्या राजकारणामध्ये बघा, आम्ही सुरुवातीपासून काँग्रेसचाच कार्यकर्ता होतो. शहर काँग्रेसच्या अध्यक्षांपासून तर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षापर्यंत मी काँग्रेस कमिटीचं काम करत होतो. अंतुले साहेबांचा वरदहस्त होता. मुख्यमंत्री पतंगराव कदम, विलासराव हे सगळे त्या माध्यमातून जवळ आले होते. त्यामुळे आपल्याला खोपोलीला कसा उपयोग करून घेता येईल हे मी त्या सातत्याने विचार करायचो. तर अंतुले साहेबांच्या माध्यमातून बघा 2-3 घटना अशा घडल्या. पहिलं आपली खोपोलीचं जे इलेक्ट्रिफिकेशन झालं लोकलचं, ट्रेनचं, तेव्हा अंतुले साहेब हे आरोग्यमंत्री होते, पण सुरेश कलमाडी रेल्वे राज्यमंत्री होते. खासदार अंतुले साहेब आपल्याकडचे असल्यामुळे ते कलमाडींना घेऊन आले होते आपल्याकडे उद्घाटनाच्या दिवशी. तर त्यांच्या माध्यमातून तन्ना शेठ त्यावेळेस आपल्याकडचे नगराध्यक्ष, त्यांच्या प्रयत्नाला माझी थोडी जोड मिळाली आणि अंतुले साहेबांनी कलमाडींच्या मार्फत आपलं इलेक्ट्रिफिकेशन करून घेतलं. त्याच काळात मी नेमक्या निवडणूक हारलो होतो. अच्छा. पण तरी सुद्धा अंतुले साहेबांनी रेल्वे स्टेशनवर जो कार्यक्रम झाला त्यावेळेच्या आमदार साटम साहेबांच्या बरोबर मलाही स्टेजवर बोलून त्यांच्या शेजारी बसवलं. मला सांगा, 1995ला आपल्याला आमदारकीचं तिकीट मिळालं पक्षाकडून, तर त्यावेळेस तुम्हालाच का ते तिकीट मिळालं? त्याच्या मागची पार्श्वभूमी काय? तेव्हा अशी पक्षाची पद्धत होती की तालुका काँग्रेस कमिटीकडे ज्यांना इच्छुक आहेत त्यांनी अर्ज करायचे. ते अर्ज जिल्हा काँग्रेस कमिटीकडे जायचे. जिल्हा काँग्रेस कमिटीकडनं छाननी होऊन ते प्रदेश काँग्रेस कमिटीला जायचे आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचं जे पार्लमेंटरी बोर्ड होतं ते तिथे उमेदवार फिक्स करायचे. त्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये अंतुले साहेब हे एक सदस्य होते. तोही किस्सा अक्षय सांगण्यासारखा आहे की एखादा नेता एखाद्या कार्यकर्त्याच्या पाठीशी कसा उभा राहतो, पण गुणांचं हे करून, उगाच काही असं नाही. तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये हा किस्सा मला विलासरावांनी सांगितलेला. अच्छा. पार्लमेंटरी बोर्डामध्ये ज्या आमच्या इथल्या मतदारसंघाची चर्चा झाली तर 1 ते 2 नावच फक्त पक्षातली पुढे होती माझ्या जोडीला. नावं घेणं उचित होणार नाही, पण पवार साहेब एका कार्यकर्त्याचं नाव सांगत होते आणि अंतुले साहेब माझं नाव सांगत होते. त्याच्यामध्ये चर्चा थोडीशी त्यांची अशी झाली. विलासरावांनी सांगितलेला किस्सा आहे. तर पवारसाहेब त्या मुख्यमंत्री होते. त्यांनी त्या चं नाव घेतलं असेल, आग्रह धरला असेल. अंतुले साहेबांना प्रचंड राग आला. ती फाईल अशी आपटली आणि पार्लमेंटरी बोर्डातून बाहेर पडली. ताड ताड ताड. त्यांचे चालण्याची पद्धत तशी. सगळं पार्लमेंटरी बोर्ड उठून त्यांच्या मागे नको साहेब तुम्ही या बसा तुम्ही सांगाल तो उमेदवार. आणि तेव्हा ती माझी उमेदवारी फिक्स झाली. मला ती कुठेतरी तुमच्या कामाची पोचपावती अंतुले साहेबांकडे नक्कीच पोहोचली असेल, तर त्याच्यामुळे त्यांनी धरला तो आग्रह होता. आड मार्गच नव्हता, स्ट्रेट फॉरवर्ड होतं. कुठलेही दुसरे व्यवहार नव्हते, काही नाही. मेरिट, प्युअर मेरिटवर तिकीट मिळालं होते. माझ्या मेरिटपेक्षा जास्त लोक असतील. पण सर 30 वर्षापूर्वी झालेला तुमचा तो पराभव आणि त्यातून पुन्हा नव्याने सुरुवात करणं, मग ते तुमच्यासाठी कसं गेलं? पराभव झाल्यानंतर काही दिवस काही वर्ष थोडीशी खंत राहिली, नाही असं नाही. पण नंतर विचार केला मी की शेवटी पराभव कोण करणार? नशीब. नशिबात असतं तर मी त्यावेळेस कदाचित निवडून आलो असतो. मग ज्या काही घटना घडल्या असतील त्याचा जास्त विचार न करता मी आहे ते पचवायला सुरुवात केली आणि मी माझं सामाजिक राजकीय काम हळूहळू सुरूच ठेवलं होतं. पण या दरम्यान आत्ताचं राजकारण 2025 आत्ताचं राजकारण आणि तेव्हाचं राजकारण या दरम्यानचा मतभेद तुम्हाला कसं वाटतं? खूपच फरक आहे. त्यावेळेचं राजकारण हे भविष्यामध्ये सामोरं जाणारच वाटत होतं. आता त्या राजकारणामधल्या पद्धती खूप बदलल्या. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी मेरिटवर मला तिकीट मिळालं. आमदारकी मिळाली नाही मिळाली तो भाग नंतरचा होता. पण आता ज्या पद्धतीनं तिकीटं मिळवली जातात, दिली जातात किंवा कार्यकर्त्यांच्यामध्ये जो संभ्रम निर्माण होतो त्याच्यात खूप फरक आहे.
खूप फरक आहे. आणि दुर्दैवानं मला असं वाटायला लागतं एकंदरीत आता जी राजकीय परिस्थिती पाहतो, काही वक्तव्य वाचतो, काही बातम्या येतात, तर माझ्या 95च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो काय प्रकार वेगळा घडला किंवा वेगळी पद्धत सुरू झाली, त्याची चाहूल तिथून सुरुवात झाली असं मला वाटायला लागलं. आता त्या चावलांची आता पावलं मोठी झाली असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. आता वेगळ्या पद्धतीने चाललंय. आता त्यामुळे ह्या राजकारणात आपण कितपत टिकू न टिकू सांगता येत नाही. कारण तुमच्यासोबत आदरणीय अंतुल्य साहेब होते, आदरणीय विलासराव देशमुख साहेब होते, तरी सुद्धा तुम्ही पुन्हा एकदा राजकारणामध्ये वाटचाल का नाही केली? मग त्याच्यानंतरची 5 वर्ष सशक्त होती, पण नंतर हळूहळू वेगळ्या प्रकाराने राजकारणाला दिशा मिळत गेली. त्या दिशेचं आता सर्वोच्च बिंदू आता सुरू होत आहे असं वाटायला लागलं निवडणुकांच्या मध्ये. आमच्या काळामध्ये सामूहिक सगळं असायचं, पक्षातर्फे असायचं, जे काय असेल ते आता इंडिव्हिज्युअल झालं. आताची विधानसभाची निवडणूक पाहिल्यानंतर प्रामाणिकपणाने काम करणारा कार्यकर्ता नगरपालिकेच्या निवडणुकीला तरी उभं राहायचं धाडस करेल की नाही अशी भीती वाटते. स्पष्ट सांगायचं तर आताचं राजकारण हे पैशाभोवती केंद्रित झालेलं आहे. त्यामुळे तिथे सगळंच टिकू शकत नाही. म्हणजे मग गुणवत्ता मागे पडली. मग गुणवत्ता एकच, आर्थिक क्षमता पाहिजे. आणि तो पराभवाच्या दिवशीचा तो किस्सा सांगा ना तुमचा आणि साहेबांचा. हा, हे आजच्या राजकारणाला ना खरं म्हणजे आदर्श आहे. देवेंद्र साठे माझ्या विरोधात निवडून आले शिवसेनेचे, त्याच्या आधी पण आमदार होते. माझे मित्र एक आहेत, त्यांचे देवेंद्र साठम खास म्हणजे तो पक्का शिवसैनिक होता. त्याचे आमचे घरचे संबंध होते. त्याच्या बिकट परिस्थितीमध्ये माझं कुटुंब आम्ही त्यांना सहकार्य करत होतो. तो मित्रांनी मला पहिले येऊन सांगितलं की उल्हास, तुला पक्षाचं तिकीट मिळालं, मी त्या पक्षाचा काय सदस्य नाही. हा उमेदवार माझ्या शिवसेनेचा आहे, मी माझं मत त्यांनाच देणार, पण मी घरच्यांना सांगणार नाही कोणाला देणार, त्यामुळे तुला वाईट वाटायला नको. तर त्यामुळे आधी शिवसैनिक असल्यामुळे माझं साठम साहेबांशी चांगले संबंध. अगदी आम्ही निवडणुकीमध्ये एकमेकाला भेटायचो गाड्या उभ्या करून. तेव्हा असं काही नव्हतं, खुन्नस बिन्नस हा प्रकार नव्हता. सेकंड करायचं, असायचो, बोलायचो, गप्पा मारायचो. मी निवडणूक हरलो अक्षय, तर तेव्हा कमीत कमी अर्धा तास देवेंद्र साठमांनी मी मतदान केंद्राच्या त्या रूममध्ये, हॉलमध्ये रसांगीला मोजणी झाली, अर्धा तास गप्पा मारत बसलो. आणि त्या गप्पा मारत असताना त्यांनी काही भविष्य सांगितलं, पुढचं काय होणार आहे माझ्या उमेदवाराच्या बाबतीत. तर मी धास्तावलो होतो, कारण खूप बंडखोरी झाली होती. तो म्हटला माझ्यानंतर तुमचाच नंबर आहे, तुमच्या आधी दुसरा कोणी नाही माझ्यानंतर, एवढं म्हणतो नक्की आहे. आणि मग तसंच घडलं. ते 1 नंबरला झाले, मी 2 नंबरला लागलो. असं सशक्त राजकारण कधीच खुन्नस नाही. आजही भेटले सगळं गाडीतून खाली उतरतात किंवा मी पाहिलं तर मी उतरतो. हे राजकारण कुठेतरी आता कार्यकर्त्यांना दूर चाललंय आणि ते आपल्या घटनेला, देशाला घातक आहे. राजकारणापुरतं इलेक्शन 1 महिना, 4 वर्ष 11 महिने आपण एकमेकाचे मित्रच असतो, सुखदुःखात सामील असतो. या दरम्यान ज्या वेळेस आपला पराभव झाला, पराभवानंतर मानसिकता एक खच्चीकरण होतं मानसिकतेचा. आपल्या माणूस आतून कसलेला असतो आणि त्या पराभवाला सामोरे जाऊन पुढे नव्याने उभारी घेणं, याच्या मागचं तुमची दमछाक कशी होती? पराभव झाल्यानंतरचा काही अवधी, कमी अवधी हा थोडासा मनाला लागलेला होता. पण ज्या परिस्थितीमध्ये निवडणूक झाली, मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊन सगळे सच्चे कार्यकर्ते पक्ष सोडून गेले आणि नवीन कार्यकर्ते माझ्याबरोबर कामाला लागले होते. आणि त्या तुलनेमध्ये मला मिळालेली 2 नंबरची मतं ही मला पराभव विसरायला लावणारी होती. आणि मग तीच उभारी मला पुढे आयुष्यभर टिकली. लोकांच्या मनामध्ये मी होतो याची मला जाणीव झाली. हा त्यातला महत्वाचा आहे. म्हणून फार जाचक वाटला नाही. मग नंतर मी हळूहळू सगळ्यांशी संपर्क ठेवला. कुणाच्या बद्दल असं दाखवलं नाही का मला त्यावेळेस तुम्ही नाही केलं. पण कुठेतरी असतं की मिळाली असती तर बरं झालं असतं, पण म्हणून गप्प नाही बसलं. वेगळा मार्ग स्वीकारला. तो शैक्षणिक क्षेत्राकडे मग सर्व दृष्टीनं सहभागी झाला. मग त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुमची वाटचाल कशी होती पुढे? मी बघा KTSP मंडळाचं
अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, जनता विद्यालयाच्या शालेय समितीचा अध्यक्ष. या 4 महत्वाच्या पदांच्यावरती मला काम करायला मिळालं. हा अनुभव अतिशय आला. क्या बात आहे. त्याच दरम्यान 1990 ते 98 मध्ये माझी SSC बोर्डात नेमणूक झाली आणि या दोन्ही एकमेकाशी रिलेटेड आल्या. मग बोर्डाचे नियम मला माहीत झाले. अभ्यासक्रमापासून पाठ्यपुस्तकापासून सगळं तिथं ज्ञान मिळालं. परमेश्वरची कृपा होती. अंतर्गत ज्या कमिट्या असतात बरोबर. त्या कमिट्यामध्ये सुद्धा मला चांगल्या कमिटीत काम करायला मिळालं. जसं नगरपालिकेमध्ये स्टँडिंग कमिटी महत्वाची समजली जाते, बरोबर. तशी तिथे एक्झिक्युटिव्ह कमिटी महत्वाची असते, कार्यकारी मंडळ. मग राज्याचं असल्यामुळे सगळ्या राज्यातले मंडळ त्याच्या आधिपत्याखाली, मुंबईचं असल्यामुळे मुंबईतल्या आधिपत्याखाली असं शाळा त्याच्या अंडर येतात. म्हणून मग मला एक जाणवलं की अभ्यास मंडळ स्थापन केलं जातं प्रत्येक विषयाचं. तुम्ही जर ते पुस्तकं पाहिली त्यांची तर तुम्हाला पहिल्या पानावर नावं दिसतात बरोबर. अभ्यास मंडळ. अभ्यास मंडळ. बरोबर. तर माझ्या असं लक्षात आलं की आतापर्यंत कोकणातला कोणी मेंबरही झाला नव्हता आणि अभ्यास मंडळावर म्हटलं आमच्या कोकणातला एकही शिक्षक पात्र नाही. असा प्रश्न मी मीटिंगमध्ये विचारला, असं कसं होईल? तर त्या शिक्षकांची बाजू मांडणारा तिथं प्रतिनिधी नव्हता. ज्यांचे होते त्यांच्या शाळेतले याचे त्याचे. बरोबर. हे केल्यानंतर पुढच्याच वर्षी मला आपल्या जनता विद्यालयातल्या 3 शिक्षकांची वेगवेगळ्या विषयाच्या याच्यावरती पुस्तक मंडळात नेमणूक. क्या बात आहे. हे समाधान आहे. जबरदस्त. त्याच्यासाठी तुमची दूरदृष्टी पाहिजे, अभ्यास पाहिजे, स्वार्थ नसला पाहिजे. बरोबर. स्वार्थ नसला पाहिजे किंवा माझंच कोणतरी गेलं पाहिजे असं नाही. आणि त्याच्यानंतर ती प्रथा कायम पडली. कोण ना कोणतरी कोकणातला अभ्यास मंडळ यायला सुरुवात. आनंदाचा आहे ना शेवटी. या दरम्यान तुम्ही सदस्य असताना तुम्हाला कोण कोण नेते मंडळी भेटले किंवा कोणत्या सदस्यांसोबत तुमचं जास्त योगदान आलं मंडळामध्ये ना? हा मंडळामध्ये? अरे ते तर अतिशय सुवर्णकाल होता माझा. म्हणजे ज्यांचा मी मुलगा शोभावा क्या बात आहे. अशा वयाचे सदस्य ते होते. ND पाटील एक राजकारणातलं जबरदस्त जबरदस्त व्यक्तिमत्व. मोठं नाव. रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्यांच्यावर खांद्यावरची दुरावती ते. दुसरे लातूरचे जनार्दन वाघमारे होते. ते कालांतराने त्या लातूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पण झाले. पुस्तकं लिहायचे. इतकं सुंदर त्या व्यक्तिमत्व होतं त्यांचं. त्यांचा एक किस्सा सांगतो मी तुला अक्षय. मी सगळ्यांच्यात वयाने लहान होतो मेंबरमध्ये. मला जर कधी मिटिंगला उशीर झाला तर ते त्यांच्या शेजारची खुर्ची राखून ठेवायची, कोणाला बसू द्यायचे नाही. आणि त्यांच्या भाषेत सांगतो ते कसे बोलायचे. उल्हासराव, तुमच्या वयाचा मलाही मुलगा आहे, पण इतका समजदार मुलगा मी पाहिला नाही हो. मला सांगा, ही पावती तुमच्या कितीतरी पदांपेक्षा फार मोठी आहे. आणि कुणी दिली? ज्याचं शिक्षणावरती अधिराज्य आहे किंवा तो त्यातला योग्य पुरुष आहे, अशा व्यक्तीने करावं. ND पाटील साहेबांनी. त्याच्या पलीकडे काय कौतुक हवं. भारतीय विद्यापीठाचे डॉक्टर शिवाजीराव कदम ते मेंबर होते. नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक मंडळाचे डॉक्टर वसंत पवार ते मेंबर. ते मला जावईच म्हणायचे, कारण माझे सासूरवाडी नाशिक जिल्ह्यात. नंतर अकोल्याचे डॅडी देशमुख होते. मोठमोठ्या संस्था या लोकांच्या. अशा लोकांच्यावर मला काम करायला मिळालं. आपली KTSB मंडळाची संस्था ही त्यावेळेस सीमित वाटली मला, कारण तिचं घटनाच सांगत होती तालुकापुरतच आहेत तुम्ही, घटनेचंच तरतूद तशा. त्याचा खूप अनुभव झाला. मी अनेक शाळांच्या तुकड्या मान्यता करू शकलो, सेंटर्स देऊ शकलो. मी वावशी शाळेला सेंटर दिलं मिळून. त्याच्यानंतर आपल्याकडे सह्याद्री शाळेचा तो किस्सा तर खूप मस्त आहे. तो प्लीज किस्सा प्रेक्षकांना आणि इव्हन कोपलीला पण ऐकायला आवडेल, एवढा चांगला किस्सा आहे तो. सह्याद्री विद्यालयात त्यावेळेस मुख्याध्यापिका आपटेबी होत्या. मी यापूर्वी तुम्हाला बोलले, आपटेबी माझं दैवत होत्या. त्या मुख्याध्यापक असताना त्यांनी मला सांगितलं की उल्हास, आपल्या सह्याद्री विद्यालयाला जर सेंटर मिळालं तर ग्रामीण भागातल्या मुलांना त्याचा खूप उपयोग होईल. कारण ही मुलं ग्रामीण भागातून येतात. शिळपाट्यावरती आपलं बस स्टँड होता. तिथे आल्यानंतर त्यांना खोपोलीत येऊन ते असं जरा एक दडपण यायचं मला. खोपोलीची शाळा, खोपोलीचं राहणं, मुलांचं बोलणं वागणं. तू बघ ना, असा प्रयत्न करता येईल का? मी म्हटलं, बाई तुम्ही म्हटलात तर मी बघेन नक्कीच, पण नियमात किती बसते काय ते मला कल्पना नाही त्याची, पण विषय काय. मग मी एक दिवशी पुण्याला गेलो. पुण्याच्या हेड ऑफिसला RG पाटील नावाचे साहेब होते, ते चेअरमन होते. त्यांचाही माझ्यावर तेवढाच जीव होता अक्षय. मला म्हणले,
उल्हासराव तुम्ही सांगता ह्याच्यामध्ये मला कुठल्याही संशयाची बात दिसत नाही. मी प्रयत्न करेन, पण नियमात बसवावं लागेल. तर म्हटलं मग साहेब काय करता येईल? तर म्हणे एक काम करा, आपल्या एक्झिक्युटिव्ह कमिटीची मीटिंग लावा, तुम्ही मेंबर आहात, तुम्ही इतर मेंबरना आधी फोन करून सांगा. त्यांनीच मला क्ल्यू दिला, म्हणजे प्रॉन्टिंग केलं आमच्या नाटकाच्या वेळेस. तर मला मीटिंग लावायला सांगायला सांगत त्यांना, त्या सदस्यांना. एकूण एक सदस्यांनी आर.जी. पाटील साहेबांनी सांगितलं की उल्हासरावांच्या मंडळात मीटिंग लावा. तर तो किस्सा झाला. त्याच्यामध्ये हा विषय मांडला मी आणि हीच भूमिका समजून सांगितली. तेव्हा पण जनार्दन म्हणले उल्हासराव सांगता म्हणजे त्याच्यात तथ्य आहे. तो मंजूर झाला किस्सा. आणि म्हणजे मग असं स्वतःला समाधान वाटतं ना की हे असं सांगतो. पुन्हा त्याच अभ्यास मंडळाचं मी असल्यामुळे परीक्षा समितीचा आपल्या खोपोलीतली एक केस होती. डॉक्टर सबनीसांची मुलगी ही त्यावेळेस 11वीला होती. तिला मेडिकलला जायचं होतं, पण तिचा निकाल लागल्यानंतर ती मेरिटमध्ये बसायला तिला 2-3 काहीतरी गुणांचा फरक पडला. त्यामुळे ती सिलेक्ट झाली नाही. तर तिला कोणतरी सांगितलं की बाबा तुम्ही फेर तपासणीसाठी अर्ज करा, रिचेकिंग शब्द वापरायचे. तर बघूया. ती विद्यार्थिनी त्या शाळेतल्या संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडे गेली. मुख्याध्यापकांनी सांगितलं छे असं काही करत नसतो बोर्ड, त्यांची छापलेली उत्तर असतात ते पाठवतात काही दिवसात, त्या भानगडीत तू पडू नको, काही नाही, जा. तिला परत पाठवलं. 2 दिवसांनी तिला कोणतरी सांगितलं अगं आपल्या खोपोलीतले उल्हासराव देशमुख तिथं मंडळाचे सदस्य आहेत, त्यांना भेटून बघ, प्रयत्न करायला काय हरकत आहे. मग डॉक्टर माझ्याकडे आले मुलीला घेऊन. मग मी म्हटलं ठीक आहे, तो अर्ज कर. तुला सरांनी नाही सांगितलं ना, पण अर्ज कर, माझं नाव सांग. तर त्यांनी अर्ज करायला सांगितलं. अर्ज केला. आता अडचण अशी आली अक्षय की मी रायगड जिल्ह्यातला प्रतिनिधित्व आणि ती रायगड जिल्ह्यातली शाळा, ती केस माझ्याकडे नाही आली. अभ्यास म्हणजे सदस्यांकडे हे तपासणी चौकशीला येतात, एन्क्वायरी कमिटी असं बोलवलं जातं. तर योगाने ती ज्या एन्क्वायरी ऑफिसरकडे आली होती, तो माझ्या शेजारीच टेबल त्याचं शेजारी होता चौकशीला. तर मग मी हळूच सांगितलं की अशी माझ्या शाळेची केस आहे, बघ जरा काय आहे काय नाही. कोणाच्या मनात किंतु नव्हतं. बरोबर. त्यांनी बघितलं तर तो थोडा गोंधळला की काय करता येईल. तर अरे म्हटलं सगळं तिच्या सगळ्या विषयांची तू उत्तरपत्रिका मागून घे, आम्हाला मागवता येतं, मिळतं सगळं. एक विषयाचा जरी असला ना तरी सगळ्या मागू. आणि हस्ताक्षरात काय फरक आहे की बघ, म्हणजे कोणी दुसऱ्याने लिहिलेलं नाही का त्यांनी काही गडबड केली असं काही तिथे दिसत नाही. आदेश केलं बघ. त्यांनी बघितलं काही नाही, सगळं क्लिअर. मला म्हणतो हे सगळं अक्षर मॅच होतंय. म्हटलं बेरच कर. आतल्या प्रश्नांची, उपप्रश्नांची, मुखपृष्ठावर लिहिलेल्या प्रश्नांची बेरीज चेक कर. तर आतल्या एका प्रश्नाच्या उत्तरावरती 2 का 3 मार्काचा फरक होता. म्हणजे उदाहरणार्थ तिथं जर तिला 8 मार्क मिळाले असतील तर ते 6 का 7च लिहिले गेले होते मूळ ह्याच्या, म्हणजे मूळ बेरीजमध्ये. मग ते झाल्यानंतर तिचे मार्क्स वाढल्यावर तिला मेरिटमध्ये ऍडमिशन मिळाली. आज ते डॉक्टर म्हणून पुण्यामध्ये कार्यरत आहे. याच्यापेक्षा दुसरं सुख कुठलं असेल? कितीही मी मागणी केली असती तरी डॉक्टरने पुरी केली असती, तर माझं मन खाल्लं असतं. आता कसं वाटतं मी अभिमानाने सांगू शकतो. खरी गोष्ट, ही अभिमानास्पद गोष्टच आहे ना. ज्या अभिमानाने हे तुझ्यासमोर सांगण्याचा हेतू आहे की माझ्या जे काय आता ऐकणारे लोक आहेत, श्रोते आहेत, दर्शक आहेत, कुठल्याही पदाचा तुम्ही योग्य वापर करा, साधन म्हणून वापर करा, साध्य म्हणून करू नका. आणि प्रामाणिकपणे केलं तर तुम्हाला भरभरून यश मिळतं. त्याचा आनंद हा त्याची तुलनाच होऊ शकत नाही. अशा अनेक गोष्टी घडल्या. सेंटर्स दिले, शिक्षकांना अभ्यास मंडळावर घेतले, अशा केसेस सगळ्या जितका न्याय देता येईल तेवढा द्यायचा प्रयत्न केला. त्यामुळे मी एक आवडता मेंबर होतो दोन्ही मंडळ. KTSP मंडळामध्ये तुमचा जो सत्कार झालेला, त्या सत्कारा दरम्यानचा काहीतरी किस्सा आहे, तर तुम्ही जरा सांगाल? आहे, सांगण्यासारखाच आहे. एकतर मंडळ सदस्य म्हणून आपल्या कोकणातनं जवळजवळ म्हणा किंवा आपल्या रायगड जिल्ह्यातनं पहिली नेमणूक झाली, त्याचा अभिमान KTSP मंडळाच्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना होता. त्यावेळेस मला वाटतं मुख्याध्यापक आपटे सर असावेत आणि आपटेबाई वर्ग शिक्षिका होत्या माझ्या वेळच्या, त्या काहीतरी तिथं सुपरवायझर होत्या. हा सगळा सत्कार समारंभ झाला, त्या आपल्या नेहमीप्रमाणे झाला. माझ्याबरोबर
जिल्ह्यातल्या इतर 2 सदस्यांचं पण झालं, ते झाले होते, शिक्षक लोक होते. तर म्हणून मी आपटेबाईंना आणि आपटे सरांना पत्र लिहिलं की एका माजी विद्यार्थ्याचा SSC बोर्डावर नेमणूक झाल्याबद्दल आपण जो सत्कार केला त्यामुळे मला खूप बरं वाटलं, तुमचं मी अत्यंत आभारी आहे. तर त्याला आपटेबाईंनी अक्षर इतकं इतकं काय म्हणता येईल त्याला, हार्ट टचिंग म्हणता येईल, भावनिक, इतकं भावनिक उत्तर दिलं होतं. त्यांचे फक्त 2च ओळी सांगितल्या त्या पत्रातल्या. त्यांनी त्या पत्रात लिहिलं होतं, चिरंजीव उल्हास, अनेक उत्तम शुभाशीर्वाद वगैरे वगैरे. तो आभाराच्या संदर्भात पत्र दिलं, पण माझ्या भावना अशा आहे की बाळा, कशी हो मी उतराई, तुझ्याच मुळे झाले मी आई. एक वर्ग शिक्षिका, उपमुख्याध्यापिका असताना, संस्थेचा अध्यक्ष असताना अशा भावना व्यक्त करतात, तर अशा शिक्षकांचं हे कुणाच्या नशिबात. खरी गोष्ट आहे. पैशासाठीच सगळं होतं असं काही नाही. खूप म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये प्रेरणादायी. पहिलेची भाषणं आणि आताच्या भाषणांमधला पण फरक भरपूर आहे. म्हणजे ज्या प्रकारे व्यवस्था देशमुख साहेब भाषण करत असतील किंवा अजून मोठे मोठे नेते असतील, तेव्हाचं भाषण शैली वेगळी होती आणि आताची भाषण शैली वेगळी झाली. तेव्हा ना असं कुणाला दुखावलं जात नव्हतं, जाहीरपणानं तर नाहीच नाही. उलट पक्षी विरोधी पक्षाच्या लोकांचा सन्मान कसा होईल असं केलं जातं. तू छान प्रश्न विचारला, तुला त्यातला एक किस्सा सांगतो मी. माझ्या वाचनात आला. यशवंतराव चव्हाण आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि के. अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे अतिशय विनोदी आणि टीकाकार म्हणून वर्तमानपत्र चालवायचे ते. तर त्यांनी आपल्या भाषणामध्ये त्या वर्तमानपत्रामध्ये टीका केली कुणावरती? यशवंतराव चव्हाणांच्या पत्नी वेणुताई चव्हाण यांना मूलबाळ नव्हतं. तर भाषणाच्या ओघात अत्रे साहेब बोलून गेले की निपुत्री यशवंतराव चव्हाण. तो त्या काळातलं ते वाक्य समाजाला कुणाला रुचणार नव्हतं. त्याच्यानंतर मी ते नाव विसरलो. एका सद्गृहस्थांनी त्यांना फोन करून सांगितलं तर तुम्ही काल जो उल्लेख केला तो चुकीचा होता, दुःखदायक होता, मला वाईट वाटलं. त्या निपुत्रिक नव्हत्या, त्यांना गर्भधारणा झालेली होती, पण ह्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये कुठेतरी त्यांच्या जेलमध्ये, तुरुंगामध्ये त्यांना अशी मारहाण झाली की काय झालं, त्याच्यामध्ये त्यांचा तो गर्भ पडला आणि तिथून त्यांची गर्भधारणाची क्षमता संपली, म्हणून ते निपुत्रिक होते. पुढचा किस्सा आत्ताच्या लोकांना डोळ्यात अंजन घालणार आहे. के. अत्रे नाही जेव्हा समजलं, के. अत्रे यशवंतराव चव्हाणांच्या घरी गेले आणि माफी मागितली. मला हे माहीत नव्हतं. असं सशक्त राजकारण होतं. आता ठरून दुसऱ्याला चुकीच्या पद्धतीनं बदनाम करायचं. खरी गोष्ट आहे. बरोबर. इतकं चांगला संस्कार दिला आणि यशवंतराव चव्हाणांचं व्यक्तिमत्व काय मोठं अशा. आणि हे आपण पुढच्या पिढीला सांगत राहिलं पाहिजे असं माझं मत. ठीक आहे, त्याला लिमिट. आता कोपुलीमध्ये तर प्रचलित आहे आपल्या शाळेचं नाव, पण राहून राहून मनामध्ये माझा एक प्रश्न येतो की अनेकदा आपण कोणत्या शाळेचं नाव म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय अशी नावं असतात, पण आपल्या शाळेचं जे नाव आहे वसंतराव मेमोरेबल हायस्कूल, वसंत देशमुख मेमोरियल स्कूल, हा, तर या नावाला घेऊन तुम्ही मला काय सांगाल? म्हणजे काय पार्श्वभूमी या नावाची? वसंत देशमुख हे माझ्या धाकट्या भावाचं नाव आहे. तो वयाच्या 37व्या की 38व्या वर्षी अचानक एका लग्न समारंभाला गेला होता त्याच्या नात्यातल्या, आणि तिकडेच त्याचं निधन झालं. आम्ही त्याच्या आधी स्टोन क्रशरचा व्यवसाय चालू केला होता अक्षय. त्याला नाव सुद्धा वसंत आणि कंपनी होती. आणि तो व्यवसाय तो पाहायचा. तो रफ अँड टफ होता, तुझ्यासारखा जरा बॉडी कमवलेला माणूस होता. त्यामुळे त्या क्षेत्रात स्टोन क्रशरसारख्या व्यवसायात त्याचा स्वभाव योग्य होता, माझा तेवढा योग्य नव्हता. म्हणून मी ऑफिसची कामं माझ्याकडे घेतली होती, फील्डवरची कामं तो करत होता. आणि अचानक त्याचा मृत्यू झाल्यानंतर, आणि हे मला विधानसभेचं तिकीट मिळायच्या आधी घटना घडली, 92 साली घडली. तर तो अचानक गेल्यानंतर एक पोकळी निर्माण झाली आमच्या कुटुंबामध्ये. मग काय करायचं शेवटी क्रशरचा धंदा बंद करावा लागला.
त्याची अजूनही माझ्या मुलाला हाक म्हणताना माझ्या तोंडात त्याचं नाव आहे चुकून. तर म्हटलं इतका तो पाठीशी होता, म्हणजे मला आता असं म्हणावं लागतंय की 95 साली जर तो असता ना तर कदाचित मी निवडणूक पण जिंकलो असतो. खरी गोष्ट. इतका तो माझ्या पाठीशी होता. आणि मग ती पोकळी निर्माण झाल्यावर काय करावं, तर मी 94 साली संस्था स्थापन केली. त्यालाही नाव वसंत विद्या विकास ट्रस्ट दिलं. मग शाळाच्या मागचं थोडंसं एक घटना घडली ते सांगायला पाहिजे. बरं. KTSCत असताना तिथे पक्षीय राजकारण झालं आणि आम्ही आणि आमच्याबरोबर दोघा तिघांच्या सभासद ऐन निवडणुकीच्या तोंडावर रद्द केले. ते भांडत बसणं, कोर्ट कचऱ्या, त्यांचे काही निकाल लवकर लागत नाही. इकडचा क्रशरचा धंदा तर बंदच झालेला होता. मग भावाचं नावाने आपण संस्था स्थापन केली, तर भावाच्या नावाने शाळा का नाही स्थापन करायची? क्या बात आहे. त्याच्यामध्ये हेतू असा होता की उद्या वसंतची मुलगा एक मुलगी आहे, ती जर मोठं झाले, मी माझ्या घरामध्ये त्याचा फोटो मोठं करून घालील, भले रोज हार घालील, पण मी जर ह्याच्या नावाने स्मारक उभं केलं तर शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे, त्याच्या प्रत्येक आई वडिलांकडे, शाळेला पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांकडे आणि इतर अनुषंगाने त्याचं नाव रोज लोकांच्या तोंडी बसेल, लोकांच्या समोर राहील आणि ते स्मारक जास्त उपयुक्त राहील असं वाटलं. म्हणून मी वसंत देशमुख मेमोरियल स्कूल नाव दिलं. क्या बात. मला काही लोकांनी दिवसलं, इंग्लिश मिडियमची शाळा सुरू करताय, कसं नाव पाहिजे? ते वेगवेगळी नावं त्यांनी सांगितली. मग मी माझ्या भावना सांगितल्या. नुसत्या भावना सांगून थांबलो नाही अक्षय. शाळेत काम करताना त्याच्या आत्म्याला त्रास होईल असं कोणतंही काम मी शाळेत करायला बंदी केली. मग तुम्ही खोट्या ॲडमिशन्स, खोटे रिझल्ट, खोटा काय जे ते काही करायचं नाही. मी उद्या मुख्याध्यापकांना असं सांगितलं, मी उद्या जर असं सांगितलं की ह्या माझ्या पुतण्याला तुम्ही हे पास करून द्यायचं, त्याचा अभ्यास कच्चा आहे, तुमच्यात हिंमत पाहिजे सांगायची कसं हे काम मी करणार नाही, तर मी म्हणेल तुम्ही खरे मुख्याध्यापक. या तत्वासाठी केवळ त्याच्या अंतःकरणाला कुठेही क्लेश होता कामा नये म्हणून हे नाव दिलं. नावात काय, शेवटी तुमचं जर काम असेल बरं. चांगलं तर नाव झालं. आता फेमस झालं. हो. आता फरक एवढाच पडला, आता व्हिडियम म्हणून फेमस झालं. वसंत देशमुख म्हणून ठेवलं हो. तरी हरकत नाही. हा. नाही, पण ते नाव असंच घेतलं जातं की वसंतराव देशमुख. हा. बरं. पण हे नाव खोपोलीतल्या या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अजरामर राहिलं आता, अच्छा, की thank you. खूप अजरामर राहिलं ना तेच आता. स्वप्न होतं, तेच स्वप्न होतं. परत मी म्हणतो बघा, तो असताना तर मी कदाचित ह्या क्षेत्रात न पडता पुढे गेलो असतो, हा, हा. त्या राजकारणात गेलो असतो. बरोबर. पण तिथं कामाचं एवढं ॲप्रिसिएशन झालं नसतं आणि आताच्या राजकारणाच्या पद्धतीत तर नाहीच नाही. नाही. तर हे चांगलं आहे ना. त्यामुळे तुम्ही मगाशी प्रश्न विचारला, तुम्हाला काय वाटलं, तुमच्या काय भावना, दुःख किंवा काय काय नाही, आता सगळं विसरून गेलं. आता हेच बरं वाटतं. हा. सुंदर सुंदर. नाही, पण ज्या प्रकारे तुम्ही बोललात की भावाला घेऊन तुमचं जे काही प्रेम आहे ते आज दिसतंय, पण आजकालच्या भावंडांमध्ये ते प्रेम दिसत नाही, तो जिव्हाळा दिसत नाही. आम्ही क्रशरवर साईटवर जाताना बरोबर जायचो ना, हा. तर टू व्हीलरवर जायचो ना अक्षय. लोक म्हणायचे राम लक्ष्मणाची जोडी चालली, क्या अजून काय बात. पाहिजे? सुंदर सुंदर सुंदर. खरी गोष्ट आहे. आणि खोपोलीच्या लोकांनी खूप प्रेम दिलं, खूप प्रेम दिलं, अजूनही देत आहे. तुम्ही खूप भावनिक झालात, तुमच्या डोळ्यामधले अश्रू मला दिसत आहेत सर. खूप छान. हा सेन्सिटिव्ह टॉपिक होता. प्रेक्षकांना नक्कीच हा टॉपिक पसंती देतील. या टॉपिक एक प्रेक्षक म्हणून ज्यावेळेस तुम्ही नटसम्राट बघितला, तुमच्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली की मलाही हा नाटक परफॉर्म करायचा आहे, हा नाटक मला सुद्धा करायचं आहे. तर प्रेक्षक टू नटसम्राट हा प्रवास कसा होता? अक्षय, मला प्रश्न पडला, तू हा प्रश्न विचारला तर तुला काही स्वप्न वगैरे पडलं होतं की काय माहित नाही. की तो किस्सा असा झाला की बालगंधर्व नाट्य मंदिर पुण्याला प्रयोग होता 75वा, ते दि गोवा इंडिया असोसिएशन संस्थेचा, आणि त्याच्या हाकेच्या अंतरावर माझं हॉस्टेल होतं आपटे रोडला पुण्याला. मला नाटकांचा वेळ असल्यामुळे तो 75वा प्रयोग बघायला मी पुण्याला गेलो. बरं, मी एकटाच, माझ्या जोडीला कोण नाही, बाकी सगळे सिनेमाचे चाहते होते. ते नाटकाचा प्रयोग बघत असताना जसं जसं नाटक खोलत गेलं, हृदयाचा ठाव घ्यायला लागला, तर मी आपला असा हात ठेवून विचार करतोय की ही भूमिका या रंगमंचावर मला कधी करता येईल का, असा विचार करताना मग ते कायम राहिले. पण जेव्हा मी शिक्षण संपवून खोपोलीत आलो
इतर अनेक नाटकात कामं केली. तोपर्यंत माझी शाळा स्थापन झाली. तर म्हटलं आपणच नाटकात का आपणच नाटक उभं करूया ना हे. नटसम्राट सगळ्यांनी आम्हाला विरोध केला. एवढं कठीण नाटक शक्यच नाही, होणारच नाही. कुठे सुधारण लागू, कुठे तुम्ही, कुठे ते नाटक नाही म्हटलं करायचं. प्रवीणपुरी दिग्दर्शक माझ्या मदतीला आला. नाही म्हटलं सर करायचं, तुमची इच्छा करायची. म्हणून आम्ही मग नटसम्राटचे सगळे प्रयोग सुरू केले. त्यातला एक किस्सा असा होता की त्या नाटकाचा इम्पॅक्ट एवढा होता. काशीनाथ घाणेकर नाटकाची रचना अशी आहे की स्टेजपासून लोकांच्या आसन व्यवस्था जवळ होती. म्हणजे मी स्टेजवर बसून लोकांच्या हावभाव किंवा लोकांच्या डोळ्यातले अश्रू पाहू शकत होतो, इतकं जवळ होतं. तर असाच किस्सा तिथे घडला. मी बोलत असताना समोरच्या प्रेक्षकांचे सगळे अश्रू वगैरे त्या ठिकाणी मला दिसले. तो पहिला अनुभव आला. आणि नंतर कळव्याला अशा एक प्रवेशाचंच फक्त स्पर्धा होती. त्याच्यामध्ये हा प्रवेश मी केला होता की ज्याच्यामध्ये भावनेला आव्हान होतं. तर ते प्रवेश माझा संपल्यानंतर 3 वयोवृद्ध महिला मला भेटायला आतमध्ये आल्या. तर त्यातल्या एक महिला इतक्या रडत होत्या, इतक्या वयस्कर होत्या, तर त्यानं सारख्या मला मिठी मारायला बघायच्या सारखा. म्हणजे त्यांच्या भावना अशा व्यक्त होत होत्या की तुम्ही जे दुःख तुम्ही दाखवलंय ते माझ्या आयुष्यात घडलंय, अशा भावना निर्माण झाल्या. तर मला ते म्हणजे माझ्या बरोबरचे कलाकार पण मला जाऊ देत नव्हते पुढे, कारण एका महिलेला आपण ओळख नाही काय नाही कसं करूया. तर मग तिथे मला अशी खरी पावती मिळाली की आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचते. मग मी नटसम्राटचा प्रवासात थांबलोच नाही. शेवटचा 12वा प्रयोग त्या बालगंधर्वला केला. तर बालगंधर्वला आपल्या खोपोलीतले काही प्रेक्षक होते, तिथले होते. नाटक संपल्यानंतर अख्खं प्रेक्षागृह उठून उभं राहिलं आणि वरती हात करून टाळ्या वाजून अप्रतिम अप्रतिम अप्रतिम, बस धन्य झालं. इतकं सुंदर. बरं सर, मला एक तो मजेशीर किस्सा सांगा ना. तो थिएटर मधला तो ब्लॅकआउटचा किस्सा सांगा ना. तो प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. म्हणजे एकीकडे तू प्रेक्षकांना आणि मला गंभीर करतोस, दुसरीकडे पुन्हा विनोद करतो. चांगलं आहे तुझं विचार. कसं झालं, काशीनाथ घाणेकर नाटकातला किस्सा आहे आणि राज्य नाट्य स्पर्धेला गेलो मी, म्हणजे किती टेन्शन. तर ब्लॅकआउट मध्ये मी फेटा लावला होता आणि आतमध्ये टक्कल दाखवलं होतं. ओरिजिनल नाटकात दाखवलं म्हणून आम्ही पण दाखवलं. ब्लॅकआउटच्या दरम्यान काय किती स्ट्रगल करायला लागतो तो पण त्याच्यामध्ये. तर ब्लॅकआउट केल्यानंतर पूर्ण अंधार असतो स्टेजवर आणि आम्हाला आधी डायरेक्टरने सांगितलेले असतात कशा मुवमेंट घ्यायच्या. तुम्ही उजव्या हाताला वळा, इकडे ही एक विंग आहे, तिकडे ते दार आहे. पण अंधार झाल्यावर काही सुचत नाही आणि सगळं वेळ. ब्लॅकआउट हा काही मिनिटांचा असतो, फार वेळ लागत नाही. तेवढ्यात उठून ती जागा घ्यायची, आपलं काय कॉस्ट्युम असेल ते बदलायचं. तर मला तो फेटा काढायचा होता आणि टक्कल दाखवायचं होतं लोकांना, प्रेक्षकांना. दुर्दैवानं ते अंधारात लक्षात आलं नाही. मी फेटा काढला, पण वीट सहित काढला. त्यामुळे माझं ओरिजिनल केस बाहेर आले. प्रेक्षकांचा हसा झाला थोडा, पण प्रसंगावधानाचाच तो एक प्रकार होता. ते झाल्यावर मी काय ऍक्शन केलं, अक्षय चालायचं, वय झालं म्हणजे असं होतं. आणि तो वीट मी पुन्हा तसाच लावला. तर त्याच्यावर लोकांनी टाळ्या वाजवल्या आहे, वा वा क्या बात आहे. हे विषय असतात. म्हणून अनेकदा नाटकात आपल्या हिट ऑफ द मुमेंट असं होत असतं की जसं की तुम्हाला टक्कल दाखवायचं होतं तुमची ओरिजिनल केसेस. कधी कधी फार चुका होतात. कसं सांगतो बघा, माझ्याच नाटकात एक प्रकार असा झाला होता. एक शेवटचं वाक्य असं होतं, आम्ही थेरड्यांनी कुणाच्या पायावर डोकं टेकवायचं. तर चुकून असं झालं होतं, आम्ही थेरड्यांनी कोणाच्या डोक्यावर पाय ठेवायचं. अशी किस्से घडतात. मजेशीर किस्से. बापरे, असे ग्लास दुकान लागले असेच असून. प्रचंड प्रचंड तुम्ही एक्सपिरियन्स आपल्या लाईफ मधला घेतलेला. म्हणजे ज्या प्रकारे चढ उतार बघितले, म्हणजे आधीचा स्ट्रगल झाला, त्याच्यानंतर राजकारण, त्याच्यानंतर KTSP मंडळ, त्याच्यानंतर तुमचा हा नाटकामधला प्रवास. अक्षय, मी जेव्हा हे मोठे मोठे कलाकार भेटतात ना काही प्रसंगातून, तर मी जेव्हा त्यांना सांगतो ना मी नटसम्राट केलाय, सगळे आश्चर्य करतात, क्या बात आहे, क्या बात आहे. मी पण आश्चर्य. ते वजन त्या नाटकात आणि 12 प्रयोग म्हणलं ती तोंडावर बघतच असतं.
प्रयोग म्हणजे खूप. खूप मी त्यात जीवच होतलो होतो, जबरदस्त. बरं सर, मला तो प्रसंग आता ऐकायचा आहे आणि प्रेक्षकांना पण ऐकवायचं आहे. ज्या वेळेस या स्कूलची रचना होत होती त्यावेळेस स्लॅब पडत असताना तुमचा आणि तुमच्या वडिलांचा झालेला तो संवाद. अरे बापरे, तुला बरीच माहिती काढलेली दिसते तू. काय झालं, मी शाळा जेव्हा सुरू केली तेव्हा खालच्या मजल्याचं बांधकाम पूर्ण झालं होतं आणि मी वडिलांना घेऊन आलो, आज स्लॅब पडायचंय, तुम्ही चला. आणि आपटे सर आहेत, तेव्हापर्यंत बाई नव्हत्या. आपटे सरांना दोघांना घेऊन आलो आणि स्लॅब चालू असताना वडिलांचे डोळे पाण्याने भरलेले, आपटे सरांच्या डोळ्यात अश्रू पाहिले. तेव्हा मला वडील काय म्हणाले, अक्षय, उल्हास, मला वाटलं शाळा बांधली म्हणजे 4 खोल्या बांधल्या असतील, वरती पत्रा टाकला असेल, पण तू एवढी मोठी शाळा बांधली, मला कळलंच नाही. इतकं अश्रू झालं. ते त्यांच्या आनंद अश्रू होते आणि ते अश्रू मला पुढे 4 मजल्याची इमारत पुरी करायला उपयोगी पडले, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार. खरी गोष्ट. आणि त्यांचा आशीर्वाद कुठेतरी आपल्या सोबत अजून आहे. म्हणून प्रामाणिक राहा, जिद्द, कष्ट कोणालाच चुकलं नाही. अहो, रामाला सुद्धा परीक्षा द्यायची पाळी आली, सीतेला परीक्षा द्यायची पाळी, तर आपण काय, सर्वसामान्य माणसं आहोत आपण. पण मग त्यातून पळ नाही काढायचं, जिद्दीनं उभं राहायचं. हा मला संदेश सगळ्या तरुणांना द्यायचा वाटतो. तो सुंदर तुम्ही एक सकाळी एक लाईन बोलली लाईट गेल्यावर, की मेष राश म्हटल्याचे मकर मकर राहा. मकर. काय लाईन होती? आता तर पटकन होतं, त्यावेळेस एवढं सुचलं नाही. मकर रास म्हटले आमचे तर संघर्ष आहेत. संघर्ष. खरी गोष्ट आहे. बरं, तुम्ही आता एवढे प्रयोग केले, एवढी नाटकं केली माझ्यासाठी आणि माझ्या प्रेक्षकांसाठी. जर तुम्हाला जर आता पॉसिबल आहे, जमत असेल, जमणार तर ऑब्व्हियसली एका हाडाच्या कलाकारासोबत मी बोलतोय, तर एखादं नट सम्राट मधली एखादी लाईन जी तुम्हाला जवळची, जी प्रिय आहे, अशी प्रेक्षकांसाठी बोला. ती मगाशी तो उल्लेख केला तेच करतो मी. 4 ओळीचा शेवटचा येतो. हा, कसं असतं, त्याची मी चष्मा काढतो म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर दिसेल. तो मुलगी मुलगा सगळे त्याला घराच्या बाहेर काढतात, त्याचा तापट स्वभाव वगैरे असतो. तेव्हा तो शेवटच्या ह्याला त्याचं असं वाक्य दिलेलं किंवा संवाद असा आहे, हे करुणा करा, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना आम्हाला जन्म दिला तूही आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा, आम्ही थेरड्यांनी कुणाच्या पायांवर डोकं आदळायचं रे कुणाच्या. हॅट्स ऑफ सर, हॅट्स ऑफ. अद्वितीय. मी ते नाटक पाहायला नव्हतो, हे माझं भाग्य आहे, पण हे माझं परम भाग्य आहे की मी अगदीच एका हाताच्या अंतरापासून हा सीन बघितला. हे परम भाग्य आहे माझं सर, मी म्हणेल. बरोबर की नाही? की माझ्याकडे शब्द नाहीये, शब्द संग्रह माझा संपलेला आहे सर. मग आत्ताचा जो मी ऍक्ट बघितलं तुमचा, मला असं वाटत नाहीये तुमच्यातला कलाकार अजून थांबलेला आहे. खरंच की शेवटपर्यंत अमर असते. खरंच. आणि मी असं म्हणेल की ह्या प्रेक्षकांनी सुद्धा हे बघितल्यावर असं वाटेल की आम्हाला पुन्हा तुम्हाला त्या स्टेजवर, त्या रंगमंचावर पुन्हा एकदा एक सादरीकरण करताना बघायचंय. तर याच्या पुढची वाटचाल तुमची कशी असते? अरे वा, काय झालंय, आमच्या शाळेचं या 25व्या वर्ष आहे, तर त्या निमित्तानं शाळेशी संबंधित विषयाचं असं एक नाटक आहे, चांदणे शिंपीचा. त्याच्यामध्ये तो जो कुटुंब प्रमुख असतो तो खूप हिटलर पद्धतीचा असतो, धाक असतो मुलांना मुलींना. तर 11वीला त्याची जी मुलगी असते तिला तो दम मारतो, उद्या रिझल्ट आहे तुझा, नापास झाली तर मी गय करणार नाही. आमच्या घराण्यात कोणी नापास झालेलं नाही. हे लहान भाऊ नापास झाला होता पण तो पुन्हा घरी आला नाही, तो जिवंत आहे की मेला हेही मला ठाऊक नाही, कळलं? म्हणजे हा पीस का सांगितलं, ते 11वीला असलेली मुलगी नापास, बोर्डाच्या चुकीमुळे नापास जाहीर होते आणि ते आत्महत्या करते नंतर बापाच्या नाकाने. आणि ह्यातून मला हा संदेश द्यायचा पालकांना का मुलं आपल्यामुळे आलेली असतात पण ते आपले नसतात. त्यांना स्वतंत्र विचार असतात, त्यांना भावना असतात. तर एवढं पालकत्व मुलांच्यावर गाजू नका का तुम्ही म्हटलं पाहिजे तू डॉक्टरच हो, तू इंजिनियरच हो, असं करू नका.
तुम्ही हातचं गमवून बसा. हा या त्या मला नाटकात असं वाटतं की या नाटकाचं तुम्ही आम्ही प्रयोग करतोय आता. खोपोली टॉक्सच्या माध्यमातून रिव्हील केलं मला असं वाटतं पहिल्यांदा की जे हे व्हायरल होणार आहे आता की खोपोली टॉक्सच्या माध्यमातून तुमच्या नाटकाची पहिली जाहिरात रिलीज झालेली आहे. 2 प्रयोग करायचं ठरवलं. शक्य झालं ते एक आता मे महिन्यात करणार हम्म. आणि दुसरं आम्ही शाळेच्या 25व्या रौप्य महोत्सवाच्या वर्षी आमच्या पालकांकरता करणार आणि आता खोपोलीचं करू तर खोपोलीच्या नागरिकांकरता. एक बोलायचं होतं सर, त्या नाटकाच्या दरम्यान जर वशिला लागला माझा तर पहिली सीट भेटेल का मला? की ते या ओळखीचा कुठेतरी फायदा होईल. खूप जबरदस्त ते पण नाटक आहे. खूप जबरदस्त. इतका त्यावेळेचा कठोर दाखवलाय ना तो. जबरदस्त. येत आता तुला म्हणून तेच 11वीच्याच मुलाचं उदाहरण का दिलं. आता प्रेक्षकांकडे हे नाटक अशा दृष्टीचं आहे. ह्याच्यातून शेवटी आवडच लागते आणि तुम्हाला जीव होता. जीव होता. 2.5-3 महिने मेहनत करतो आम्ही. माझे बाकीचे सहकारी कलाकारांचे मी म्हणजे कुठल्या शब्दात आभार म्हणून मला कळत नाही. ते जर बरोबर माझ्या बरोबर आले नसते तर माझं काम उठून दिसलंच नसतं कधी. 2.5-3 महिने प्रॅक्टिस करायला येतात बरोबर 2 आणि आता आमचे 15 दिवस झाले प्रॅक्टिस सुरू आहे. क्या बात आहे. मस्त सुंदर. चांगली शिकवते. नाही, मी म्हणेल की 2 प्रयोगावर न थांबता अजून बरेच प्रयोग व्हावे तुमची हीच मनोकामना करण्याची इच्छा आहे. खूप छान वाटलं सर तुमच्यासोबत बोलून. मी स्वतः शेवटला भावूक झालेलो आहे. वेल, आता आपण शेवटाकडे आलेलो आहेत तर मी तुम्हाला विनंती करेल की खोपोली टॉक्सच्या माध्यमातून तुम्ही राजकीय क्षेत्र, कला क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्र यांना तुमच्या पद्धतीने कोणत्या प्रकारचा मेसेज देणार? मी एकच मेसेज देईल की स्वतःशी प्रामाणिक राहा, कष्ट करा, पराभवानं खचून जाऊ नका. कारण कुठल्याही अपयशामध्ये कुठे ना कुठेतरी यश लपलेलं असतं. त्यामुळे तो यश शोधण्याचा प्रयत्न करा, तुम्ही यशस्वीच होणार. धन्यवाद. अक्षय, तुम्ही माझ्या या मुलाखतीच्या आधी मला हे माहीत नव्हतं की खोपोली म्हणजे तुझ्यासारखी बोलकी माणसं आहे. म्हणून खोपोली टॉक्स हा शो तू सुरू केलेला आहे. तुझं एकूण व्यक्तिमत्व, तुझं बोलणं, तुझं हसणं, चेहरा खूप काही बोलत होतं बरं. नक्कीच. आपल्या चेहऱ्यामुळे दुसऱ्याला जर आनंद मिळायचा, जर प्रसन्न होत असेल ना, तर याच्यापेक्षा दुसरं सुख कुठलं नाही. आणि ते तुझ्याकडे सुख आहे. आणि म्हणून तुला पाहिल्यावर मी निर्णय घेतला की नाही, या मुलाला आपण मदत करूया, याला त्याच्या मुलाखतीसाठी नक्की वेळ देऊ, आणि म्हणून दिला. आता योगायोगाने तुझा चेहरा प्रसन्न, माझं नाव उल्हास, दोन्ही गोष्टी एकत्र आल्या. आता बाकी सगळं आपण दर्शकांच्या हाती सोपवलेलं आहे. नक्की. या क्षेत्रात तुला उदंड आयुष्य मिळू दे आणि खूप खूप मोठा झालेलं मला पाहायला मिळेल. नक्कीच नक्कीच सर, तुमचा आशीर्वाद. अक्षय, तुझं हे गुण, तुमचं हे कष्ट अक्षय राहो, क्या बात. हाच माझा तुला आशीर्वाद. धन्यवाद सर. तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्यासोबत राहो हीच मी पण प्रार्थना. आणि तुमच्यासोबत बोलून खूप प्रचंड मला सुद्धा छान वाटलेलं. जो काही अनुभव तुम्हाला तुमच्यामुळे मला मिळालेला आहे तो अविस्मरणीय असेल. कारण मी कधीही विसरणार नाहीये तुमच्यासोबत घालवलेले हे क्षण. आज 2 दिवस झाले. हेही विसरू नको, तुझ्या पाठीमागे तुझ्या आईचे आशीर्वाद आहे. आईचा आशीर्वाद आहेच नक्कीच, नो डाऊट त्याच्यामध्ये. आई वडिलांना विसरायचंच नाही कधी आयुष्यात. या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करीन की अक्षय सारखा एक होतकरू तरुण आपल्या प्रयत्नानं ह्या अशाच पद्धतीच्या मुलाखती आपल्यासमोर पसरवून तुम्हाला समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा चेहरा प्रसन्न आहे. तो अधिक प्रसन्न होण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हसते पुरा हसते त्याला त्याच्या यशामध्ये हातभार द्या, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू सर. एक प्रचंड सुंदर